नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशींच्या जातकांसाठी खास भविष्य. मागील काही महिने, काही वर्ष जरी संकटांनी व्यापलेले वाटले तरी आता त्या सर्व संकटांचा शेवट होत आहे. तुमच्या आयुष्यात नवी पहाट उगवते आहे. नवीन संधी आता येत आहे आणि नशिबाचे दरवाजे तुमच्यासाठी आता खुलणार आहेत. चला तर मग पाहूया सविस्तर भविष्य. वृश्चिक राशींच्या जातकांसाठी मागील काळ हा एक प्रकारे कसोटीचा काळ होता. प्रत्येक प्रयत्न अर्धवट राहायचा. कितीही मेहनत केली तरी यश मिळायचं नाही. आजवर केलेल्या परिश्रमाचं योग्य फळ समोर दिसायचं नाही. मानसिक ताण इतका वाढला होता की काही वेळा स्वतःवरच शंका येऊ लागली होती. अनेकांनी आर्थिक अडचणींना तोंड दिलं. काहींची नोकरी धोक्यात गेली. काहींना आरोग्याच्या समस्या जखडून ठेवत होत्या. नातेसंबंधांमध्ये गैरसमज वाढले. कुटुंबातील वातावरणात तणाव जाणवत होता. पण आता ग्रहस्थितीत मोठा बदल होत आहे. शनिदेवाचा अनुकूल परिणाम आणि गुरुचा आशीर्वाद तुमच्यावर पडत आहे. तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याचा हा काळ आहे. जुनी संकटं हळूहळू मागे सरकत आहेत आणि नशिबाचे नवे दरवाजे तुमच्यासाठी आता उघडत आहेत. जिथे आधी बंद वाटा होत्या तिथे आता नवे रस्ते तयार होत आहेत. आर्थिक बाबतीत ज्या अडचणींनी तुम्हाला सतावत ठेवलं होतं त्या आता दूर होणार आहेत. पैशांचा ओघ पुन्हा सुरू होईल. ज्या लोकांनी नोकरी गमावली किंवा व्यवसायात मोठं नुकसान ठोचलं त्यांना आता पुन्हा उभं राहण्याची संधी मिळेल. नोकरीत असलेल्यांना लोकांना वरिष्ठांची मदत मिळेल. तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल आणि बढती किंवा पगारवाढीच्या संधी मिळतील. जे लोक व्यवसाय करतात त्यांना नवे करार, नवे ग्राहक आणि नवी बाजारपेठ मिळेल. काहींना अचानक धनलाभ होईल. जिथे तुम्ही आशा सोडली होती तिथून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. काहींना जुनी थकबाकी परत मिळेल. ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांना त्यांचे चांगले फळ मिळेल. पूर्वीचे कर्ज फेडण्याचीही आता वेळ आली आहे. आर्थिक स्थैर्य मिळाल्यामुळे मनातील भीती कमी होईल आणि आत्मविश्वास परत येईल. कुटुंबातील वातावरणातही सकारात्मक बदल दिसून येईल. आत्तापर्यंत घरात जे वाद, गैरसमज किंवा मतभेद होते ते आता मिटतील. नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि कुटुंबातील ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल. काहींना घरात शुभकार्य करण्याची संधी मिळेल. लग्न, साखरपुडा किंवा संतती सुखाची बातमी मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्यात जबाबदाऱ्या वाढतील पण त्या जबाबदाऱ्या तुम्ही आनंदाने पार पाडाल. भावंडामध्ये आपली आपुलकी वाढेल. दीर्घकाळ तुटलेले नाते पुन्हा जुळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुम्हाला पाठिंबा देईल, तुमच्यावर प्रेम करेल आणि या प्रेमामुळे तुम्ही अधिक बळकट व्हाल. घरगुती वातावरण शांत आणि सुखद झाल्याने बाहेरील कामातही उत्साह वाढेल. आरोग्याच्या बाबतीतही वृश्चिक राशींच्या जातकांसाठी हा काळ सकारात्मक घेऊन येत आहे. मागील काही काळ सतत थकवा, मानसिक ताण, निद्रानाश किंवा इतर शारीरिक त्रास यामुळे तुम्ही खूप व्यवस्थित झालात. काहींना जुनाट आजारांनी त्रस्त करून ठेवलं होतं तर काहींना छोट्या छोट्या समस्या सतत मनाला खट्टू करत होत्या. पण आता ग्रहस्थिती अनुकूल होत असल्यामुळे आरोग्यात सुधारणा होणार आहे. मानसिक शांतता वाढेल. मन प्रसन्न राहील. व्यायाम, योग, संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करण्याची आता वेळ आली आहे. या काळात घेतलेली काळजी दीर्घकाळासाठी तुमच्या आरोग्याला लाभदायी ठरेल. आध्यात्मिक साधना आणि प्रार्थना यामुळे मनातील अस्वस्थता दूर होईल. तुम्ही स्वतःकडे अधिक लक्ष द्याल. आपल्या शरीराचा सन्मान कराल आणि त्यामुळेच तुमची कार्यक्षमता दुप्पट होईल. आत्मविश्वास आणि ऊर्जा यामुळे तुम्हाला नवी ताकद मिळेल. कार्यक्षेत्रात वृश्चिक राशीच्या जातकांना नवे दरवाजे उघडताना दिसतील. जे लोक नोकरी शोधत होते त्यांना योग्य संधी मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून नोकरीत प्रगती होत नसल्याची खंत असलेल्यांना आता बढती किंवा पगारवाढ मिळेल. वरिष्ठांचे समर्थन आणि सहकार्यांचा आधार तुम्हाला लाभेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, कौतुक केले जाईल आणि नवे प्रकल्प हाताळण्याची जबाबदारी दिली जाईल. जे लोक व्यवसायात आहेत त्यांना नवे ग्राहक मिळतील. भागीदारीतून नफा वाढेल. काहींना परदेशातून ऑर्डर मिळेल तर काहींना नवीन शाखा सुरू करण्याची संधी मिळेल. आतापर्यंत जी कामे थांबलेली होती त्यांना गती येईल. तुमच्या कौशल्यावर विश्वास ठेवा कारण हा काळ तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणारा आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात असणाऱ्या वृश्चिक राशींच्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ महत्त्वाचा आहे.
मागील काही काळ अभ्यासात लक्ष न लागणे, परीक्षेत अपेक्षित यश न मिळणे किंवा सतत गोंधळ निर्माण होणे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण आता एकाग्रता वाढेल, मन अभ्यासाकडे खेचलं जाईल. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्यांना विशेष यश मिळेल. शिक्षकांचा आणि पालकांचा आधार मिळेल. परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्यांना संधी मिळेल. शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे. अभ्यासात येणारे अडथळे आता दूर होतील आणि मेहनतीला योग्य फळ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ त्यांची क्षमता सिद्ध करण्याचा आणि आपल्या भविष्याचा मजबूत पाया रचण्याचा आहे. प्रेमसंबंध आणि विवाहाच्या बाबतीत वृश्चिक राशीच्या जातकांसाठी नवा उत्साह आहे. जे लोक एकटे आहेत त्यांना योग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. नवीन ओळख निर्माण होईल आणि ती आयुष्यभराची साथ ठरू शकते. ज्यांच्या नात्यात गैरसमज किंवा दुरावा आला होता त्यांना आता पुन्हा जवळ येण्याची संधी मिळेल. विवाहितांसाठी हा काळ जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा वाढवणारा आहे. लहान लहान गैरसमज दूर होतील, संवाद वाढेल आणि प्रेमात नवी ऊर्जा निर्माण होईल. काहींना जुन्या प्रेमातूनही संधी मिळू शकते. हा काळ प्रेम, विश्वास आणि नात्यांना दृढ करण्याचा आहे. प्रवास आणि स्थलांतराच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ उत्तम आहे. जे लोक परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी प्रयत्न करत होते त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी स्थलांतर, नवीन ठिकाणी राहायला जाणे किंवा नवा अनुभव घेण्यासाठी केलेला प्रवास तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल. या प्रवासातून नवे संपर्क होतील, नवे लोक भेटतील आणि नवीन शिकायला मिळेल. प्रवासात थोडा खर्च होईल, पण तो खर्च लाभदायक ठरेल. घरगुती प्रवाससुद्धा आनंद देणारे ठरतील. या काळात केलेले प्रवास तुम्हाला केवळ भौतिकच नाही तर मानसिक समाधानही देतील. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी समाजात मान सन्मान मिळण्याचा हा काळ आहे. जे लोक आत्तापर्यंत आपल्या कष्टांची दखल घेतली जात नाही असं मानत होते त्यांना आता योग्य स्थान मिळेल. तुमच्या प्रयत्नांची किंमत समाजात ओळखली जाईल. काहींना समाजसेवा करण्याची संधी मिळेल तर काहींना त्यांच्या क्षेत्रात पुरस्कार किंवा विशेष गौरव प्राप्त होईल. तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी दिसेल आणि लोक तुमच्या विचारांवर विश्वास ठेवतील. मित्रमंडळात तुमची प्रतीक्षा वाढेल. यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी बळकट होईल. ज्यांनी आत्तापर्यंत शांतपणे काम केलं, कधीही प्रसिद्धीची अपेक्षा ठेवली नाही, त्यांना अचानक लोकांकडून ओळख मिळेल. व्यवसायात असलेल्या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आता नवे मार्ग खुलत आहेत. जे लोक मागील काळात नुकसान सोसत होते त्यांना पुन्हा उभं राहण्याची संधी मिळेल. भागीदारीत केलेले प्रकल्प यशस्वी होतील. काहींना परदेशातून व्यवहार किंवा करार मिळेल. व्यापारी प्रवास फायदेशीर ठरेल. ज्या लोकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ योग्य आहे. जुनी थकबाकी परत येईल. काहींना अनपेक्षित नफा मिळेल. मात्र या काळात व्यवसायातील नवीन निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. योग्य नियोजन केल्यास पुढील काळात मोठे लाभ मिळतील. ज्यांचा संबंध कला, साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, लेखन किंवा क्रीडा क्षेत्राशी आहे त्यांच्यासाठी हा काळ विशेष उत्तम आहे. तुमचं कौशल्य लोकांसमोर येईल. आत्तापर्यंत ज्यांना संधी मिळत नव्हती त्यांना आता स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे. तुमच्या मेहनतीला योग्य मान्यता मिळेल. स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यास तुम्ही विजेते ठराल. अनेकांना प्रसिद्धी मिळेल. या काळात मिळालेली यश तुमचं आयुष्य बदलवतील. कौशल्याला हवी तशी दिशा मिळेल. लोक तुमचं कौतुक करतील आणि तुम्हाला समाजात वेगळं स्थान मिळेल. आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही वृश्चिक राशींसाठी हा काळ खूप चांगला आहे. मनात देवावरील श्रद्धा वाढेल. ध्यान, साधना, जप आणि पूजेत रस निर्माण होईल. काहींना गुरूंचा आशीर्वाद लाभेल. या काळात केलेले धार्मिक कार्य तुमचं नशीब आणखी खुलवेल. तुम्ही समाजकार्य, दानधर्म यामध्ये सहभागी व्हाल. तुमच्या अंतर्मनाला शांती मिळेल. आयुष्यातील अडचणी कमी वाटतील. देवभक्तीमुळे तुमच्या मनात नवा प्रकाश निर्माण होईल आणि तुमचं विचारविश्व अधिक सकारात्मक होईल. हा काळ आध्यात्मिक उन्नतीसाठी सोन्याची संधी आहे. जुने मित्र, जुने ओळखीचे लोक किंवा नातलग पुन्हा तुमच्या जीवनात येऊ शकतात. काहींशी दीर्घकाळ संवाद झाला नसेल तर आता संपर्क होईल. या भेटीमुळे तुम्हाला भावनिक आधार मिळेल. जुन्या आठवणी ताज्या होतील आणि नव्या नात्यांची उभारणी होईल. काहींना हरवलेलं प्रेम पुन्हा परत येईल. जुने मित्र किंवा नातेवाईक तुमच्यासाठी एखादी महत्त्वाची मदत करू शकतात. या पुनर्भेटीमुळे तुमच्या आयुष्यातील एकटेपणा आता दूर होईल आणि तुम्ही अधिक आनंदी व्हाल. विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. जमीन जुमला, घर किंवा वाहन खरेदीसाठी वृश्चिक राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. ज्यांना स्वतःचं घर घ्यायचं आहे त्यांना संधी मिळेल.
काहींना नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. गुंतवणुकीसाठीही हा काळ अत्यंत चांगला आहे. जमीन जुमल्यात नफा मिळवण्याची शक्यता आहे. मात्र या काळात घेतलेल्या निर्णयात योग्य कागदपत्रांची तपासणी करणं तितकंच आवश्यक आहे. घरगुती सुखसोयी वाढतील. नवीन खरेदीमुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. हा काळ तुमच्या कल्पकतेला नवी दिशा देणारा आहे. आत्तापर्यंत फक्त मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरवतील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. तुमची मेहनत आणि सर्जनशीलता तुम्हाला मोठे यश मिळवून देईल. ज्या गोष्टींवर तुम्ही बराच काळ विचार करत होता ती आता साकार करण्याची संधी आहे. तुमच्या कल्पना लोकांना आवडतील. या काळात घेतलेले निर्णय पुढील अनेक वर्षांसाठी लाभदायक ठरतील. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नवीन गोष्टींचा धाडसाने स्वीकार करा. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात हा काळ महत्त्वाचा बदल म्हणजे मानसिक शांती परत मिळवणं होय. खूप दिवस तुम्ही एका गोंधळलेल्या अवस्थेत जगत होता. कधी कामाच्या ताणामुळे, कधी कौटुंबिक कारणामुळे, तर कधी नातेसंबंधातील अडचणींमुळे मन खूप बेचैन होत होतं. पण आता तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा फिरायला लागेल. तुमच्या निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. जे आधी मनात शंका निर्माण करायचे ते विचार आता स्पष्टतेत बदलतील. आयुष्याचा योग्य मार्ग दिसायला लागेल. ध्यानधारणा, प्रार्थना आणि आध्यात्मिक मार्गावर चालण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल. या बदलांमुळे केवळ तुमचं आयुष्यच नाही तर तुमच्या जवळच्या लोकांच्या जीवनातही सुख शांती येईल. नोकरी करणाऱ्यांना, वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात मोठ्या संधी मिळतील. तुम्ही खूप दिवस मेहनत घेतली आहे पण योग्य ओळख मिळाली नाही. आता वरिष्ठ तुमचं काम ओळखतील आणि तुमच्या प्रयत्नांचं कौतुक करतील. बढती मिळण्याची शक्यता खूप आहे. नवीन प्रोजेक्ट्स तुमच्या हातात येतील. ज्यांनी नवीन नोकरीसाठी अर्ज केले आहेत त्यांनाही चांगल्या संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी वातावरण तुमच्यासाठी अनुकूल होईल. सहकाऱ्यांकडून मिळणारा सहकार्याचा हात मजबूत होईल. काही लोकांना परदेशात नोकरी करण्याची संधी मिळेल. आर्थिक वाढ आणि करिअर प्रगती तुमच्यासाठी निश्चित आहे. व्यवसाय करणाऱ्या वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येतो आहे. खूप दिवस तुम्ही व्यापारात अडथळ्यांना सामोरे गेलात. भांडवल कमी पडत होतं, ग्राहकांचा विश्वास कमी होत होता. पण आता परिस्थिती पालटेल. नवीन ग्राहक मिळतील, जुन्या ग्राहकांचा विश्वास परत येईल. व्यापारात भागीदारी करणाऱ्यांसोबतचे संबंध देखील सुधारतील. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. काहींना नवीन शाखा उघडण्याची संधी मिळेल. परदेशातून व्यवसाय विस्तारण्याची शक्यता आहे. आर्थिक वाढीबरोबर तुमचं नाव आणि प्रतिष्ठा देखील वाढेल. वृश्चिक राशींच्या लोकांच्या वैवाहिक जीवनातही या काळात सुधारणा दिसून येईल. पती पत्नीमध्ये झालेले गैरसमज दूर होतील. आपुलकी, संवाद आणि प्रेम परत फुलेल. ज्यांच्या नात्यात दुरावा आला होता त्यांच्यात पुन्हा जवळीक निर्माण होईल. लग्न ठरवण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. घरात मंगल कार्याची चाहूल लागेल. कौटुंबिक वातावरण आनंदाने भरून जाईल. पालक, मुलं आणि नातेवाईकांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढेल. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्यावर राहील. हे सर्व मिळून घरात सुख, शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं नशीब आता खुलणार आहे. ज्या ठिकाणी आधी अडथळे होते तिथे आता यश तुमचं स्वागत करेल. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. आर्थिक अडचणी दूर होतील. नोकरी, व्यवसाय, नाती, आरोग्य या सर्व क्षेत्रात सुधारणा होईल. तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होईल आणि तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. आत्मविश्वासाने तुम्ही पुढे जाल. नशिबाची साथ मिळाल्यामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट योग्य दिशेने पुढे सरकेल. हा काळ तुमच्यासाठी सोन्याचा काळ ठरेल. तुमचं जीवन नव्या उंचीवर पोहोचेल. तर आता आपण पाहिलं की या व्हिडिओमध्ये वृश्चिक राशींच्या जातकांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. जुनी संकटं आता संपली आहेत आणि तुमच्या आयुष्यात आता नवी संधी सुरू होत आहेत. नशिबाची साथ मिळत असल्याने प्रत्येक क्षेत्रात प्रगती आणि यश तुमचं स्वागत करणार आहे. फक्त आत्मविश्वास ठेवा, मेहनत करा आणि श्रद्धेने पुढे चला. कारण हा काळ तुमचं भविष्य उजळून टाकणार आहे. तुम्हाला आजचं भविष्य कसं वाटलं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या राशी माऊली चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.